आज स्वातंत्र्य दिनी पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना आडोळ खुर्द तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथे घडलेली आहे। आडोळ खुर्द गावातील नागरिकांच्या वतीने जलसमाधी आंदोलन करत असताना बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष आंबेडकरी नेते विनोदजी पवार हे पाण्याचा तीव्र वेग असल्यामुळे त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत। गेल्या 8-10 तासापासून त्यांचा शोध लागलेला नाही, म्हणून त्यांची मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। खऱ्या अर्थाने आज स्वातंत्र्य दिन असताना एक साधारण रस्ता बनण्यासाठी या गावातील नागरिकांना जर जलसमाधी आंदोलन करावं लागत असेल तर खऱ्या अर्थानं या देशातल्या नागरिकांना सामाजिक स्वातंत्र्य मिळालेलं आहे का, हा आमच्यापुढे फार मोठा दुर्दैवी प्रश्न आहे। शासन प्रशासनाला गेल्या अनेक दिवसापासून हा रस्ता करण्यासाठी गावातील नागरिक मागणी करत होते, परंतु अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवून वेळोवेळी त्यांना त्या ठिकाणी डावलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून महिन्याभरापूर्वी गेल्या महिन्यात 14 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांना गावकऱ्यांच्या वतीने निवेदनातून हे कळवलं होतं की येणाऱ्या 15 ऑगस्ट दिवशी आम्ही या रस्त्यासाठी जलसमाधी आंदोलन करणार आहोत। या प्रकरणाची तुम्ही तात्काळ दखल करावी आणि तो मुख्य रस्ता त्या ठिकाणी बनवण्यात यावा। परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणाकडे कानाडोळा करून या आंदोलनकर्त्याकडे कुठलीच दखल न घेता त्या ठिकाणी त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आणि आज दुर्दैवानं हे आंदोलन करत असताना आंबेडकरी नेते विनोदजी पवार यांचा त्या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे। हा शासन प्रशासनाच्या वतीने आंबेडकरी नेत्याचा केलेला खून आहे, मर्डर आहे आणि म्हणून अधिकारी कर्मचारी आणि तिथले जिल्हाधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून यांना निलंबित करण्यात यावं। राज्य सरकारला बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा इशारा आहे, तात्काळ सगळ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा आणि विनोद पवार यांच्या पाठीशी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन नेते अॅडव्होकेट डॉक्टर सुरेशजी माने साहेब हे खंबीरपणे त्यांच्या परिवाराशी पाठीशी उभा आहेत, गावकऱ्यांच्या पाठीशी उभा आहेत। म्हणून या आंदोलनाला आम्ही राज्यव्यापी केल्याशिवाय राहणार नाहीत। राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि तात्काळ त्या ठिकाणी विनोद पवार यांच्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच विनंती आहे। हा सुनियोजितपणे शासन प्रशासनाच्या वतीने एका नेत्याचा केलेला मर्डर आहे आणि हा महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही। शासन प्रशासन नेहमी कार्यकर्त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवून त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची दखल घेत नाही आणि या ठिकाणी कार्यकर्त्याला जीव देण्यासाठी मजबूर करत आहे आणि म्हणून आज या स्वातंत्र्य दिनी अत्यंत दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे। तात्काळ राज्य सरकारने याची दखल घ्यावी। मी बुलढाण्याला थोड्याच वेळामध्ये पोहोचत आहे। मी बीआरएसपीच्या तमाम कार्यकर्त्यांना आणि इतर पक्षातील आंबेडकरी नेत्यांना हे आवाहन करतो की उद्या शासन प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आपल्याला सगळ्यांनी एकत्र यायचं आहे। आपण सर्वजण उद्या सकाळी ठीक 10 वाजता एकत्र याल। पुढील संदेश तुम्हाला फोनद्वारे, मेसेजद्वारे कळवण्यात येईल। धन्यवाद। जय भीम, जय भारत।